डिलिव्हरी झालं, मग आईची शारीरिक आणि मानसिक रिकव्हरी झाली का? हे ना. मग डिलिव्हरी नंतरच्या पहिल्या 40 दिवसाच्या काळाला सुतिका काळ असं म्हटलेलं जातं. त्यालाच आपण आता सध्याच्या बोलीभाषेमध्ये फोर्थ ट्रायमेस्टर असं म्हटलं जातं. काय होतं की डिलिव्हरी नंतर शरीरात साथी धातूंची झीज झालेली असते. मग त्याच्या करताना शरीरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वात वाढलेला असतो. मग काय होतं, वाताच्या करताना होणारे आजार सहसा कंबरदुखी, गुडघेदुखी, पूर्ण बॉडीमध्ये कमजोरी येणे, दूध कमी होऊन जाणे, हेअरफॉल व्हायला लागणे, स्ट्रेस, एन्झायटी असे आजार व्हायला लागतात. मग कसं करायचं, तर त्याच्यासाठी आयुर्वेदाने एक सुतिका परिचर्या सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये योग्य आहार, योग्य औषधं आणि योग्य एक्सरसाइज. आहारामध्ये जसं आम्ही म्हणतो की सुंठ आणि ओवा खायचा. सुंठ आणि ओवा काय टेस्टसाठी आहे का? नाही. तर ते एक प्रकारचं टॅबलिक अग्नी वाढवणार आहे. त्याच्या करताना अग्नी दीपन आणि पाचन तर होऊनच जातं, पण गर्भाशयाला आलेली सूज पण कमी होऊन जाते. आता आम्ही पोट बांधायला सांगतो. पोट बांधायला ब्युटी टिप आहे का? तर नाही. पोट बांधल्याच्या करताना गर्भाशय त्याच्या जागी जाण्यासाठी मदत होऊन जाते. तसंच कंबरदुखीच्या करताना कमरेला जो त्रास होत असतो त्याला सपोर्ट मिळून जातो. सुतिकेच्या काळामध्ये किंवा फोर्थ ट्रायमेस्टर म्हणजे 40 दिवसाच्या काळाला सिस्टीम रिपोर्ट असं म्हणतो. डिलिव्हरी